ओके, आज आपण काय डिस्कस करणार आहे, हेल्थ प्रमोशन मेंटेनन्स ऑफ हेल्थ. ओके, आजचा आपला हा टॉपिक आहे. तर या ठिकाणी लिहिलं पण आहे टुडेज टॉपिक हेल्थ प्रमोशन मेंटेनन्स ऑफ हेल्थ. ओके, त्यामध्ये हेल्थ प्रमोशन म्हणजेच काय की आता आपली हेल्थ आहे. ओके, सो आपण आपल्या हेल्थला कसं इम्प्रूव्हमेंट कसं करणार. ओके, लाईक सपोज मला एखादा डिसिजेस झाला आहे. ओके, इंडिव्हिज्युअल ह्या टाईपमध्ये कोणीतरी सिक आहेत. ओके, प्रत्येकाचं माहिती की माझी हेल्थ कशी आहे. ओके, सो तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला सिम्पटम्स फाइंड आउट होणार नाही तोपर्यंत तुम्ही फाइंड आउट करणार नाही तुमची हेल्थ ही गुड आहे. ओके, त्या ठिकाणी कोणाला हेडेक होत असेल, ओके, कोणाला चक्कर येत असेल, ओके, कोणाला वॉमिटिंग होत असेल, सो त्यांची हेल्थ काय आहे, इल झाली ना, ते इल हेल्दी पर्सन आहेत. ओके, सो दॅट टाइम ते काय करणार की रिकवर करणार त्यांची हेल्थला टॅबलेट घेणार. ओके, किंवा डाएट घेणार. ओके, ॲज पर त्यांच्या कंडिशननुसार ते ट्रीटमेंट फॉलो करणार, त्याला आपण हेल्थ बोलतो. सो हेल्थ प्रमोशन म्हणजे की तुम्हाला प्रिव्हेंट करायचे आहे डिसिजेस, जे पण बेसिक डिसिजेस लाईक कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल आपण डिसीज तुम्हाला एक्सप्लेन करणार, ते नेक्स्ट युनिटमध्ये. फर्स्ट आपण हा इंट्रोडक्शन पार्ट बघतोय पूर्ण. त्यामध्ये सपोज तुम्हाला एखादी तुमची हेल्थ ज्यावेळेला आपण निग्लेक्ट करतो. ओके, आपल्याला माहिती आहे की आपण निग्लेक्ट केली एखादी गोष्ट, त्यामुळे आपल्याला काय होणार, इलनेस होणार ना. तुम्ही इम्युनायझेशन स्किप केला, वॅक्सिनेशन तुम्ही स्किप केली, तुम्हाला तो टाइम पिरियडमध्ये तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, सो तुम्ही वॅक्सिनेशन केलंच नाही, तर मग त्यानंतर काय होणार की तुम्हाला डिसीज स्टार्ट होणार, सिम्पटम्स स्टार्ट होणार. ओके, बॅक्टेरिया तुमच्या बॉडीमध्ये ग्रो करणार. समजलं डेफिनेशन ऑफ हेल्थ. ही पण हेल्थची डेफिनेशन आहे. हेल्थची डेफिनेशन सिंपल लक्षात ठेवायची. हेल्थ इज अ कम्प्लीट स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल, सोशल, नॉट मिअरली अब्सेन्स ऑफ डिसीज, दॅट इज कॉल्ड हेल्थ. समजलं, एक सिंपल युनिव्हर्सल डब्ल्यूची जी डेफिनेशन आहे. पण काय बोललो मी आता, सगळ्यांनी पाठ पाहिजे, तुम्हाला सर्वांना पाठ पाहिजे. हेल्थची डेफिनेशन काय, हेल्थ इज अ स्टेट ऑफ, ओके, फिजिकल, मेंटल, इमोशनल अँड स्पिरिच्युअल, नॉट मिअरली अब्सेन्स ऑफ डिसीज, दॅट इज कॉल्ड हेल्थ. समजलं, हेल्थ कशी आपली टोटली आपण मेंटली स्ट्रॉंग पाहिजेत, फिजिकली आपण स्ट्रॉंग पाहिजे, गुड पाहिजे, आणि इमोशनली आपण स्ट्रॉंग पाहिजेत, आणि स्पिरिच्युअल म्हणजे काय, तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते आपल्यामध्ये बघा एखादी गोष्ट करण्याची. ओके, ते त्यामध्ये नॉट मिअरली अब्सेन्स ऑफ डिसीजेस, म्हणजे की अब्सेंट ऑफ डिसीजेस आहे आपल्यामध्ये. आता तुम्ही सगळे तुमची गुड हेल्थ आहे, पण एखाद्याला कफिंग प्रेझेंट आहे, कफिंग, एखाद्याला टीबी प्रेझेंट आहे, सो त्याची हेल्थ गुड आहे का, नाही. किंवा एखाद्याला हेडेक होते, वॉमिटिंग होते, ओके, त्यानंतर रेस्पिरेटरी इन्फेक्शन झालं, त्यांची हेल्थ गुड आहे का, नाही. तर आपण अब्सेन्स ऑफ डिसीजेस म्हणजे आता मला अब्सेन्स ऑफ डिसीजेस आहे, तर माझी हेल्थ काय गुड आहे. ओके, ही डेफिनेशन कोणा दिली होती, WHO. WHO म्हणजे काय, वर्ल्ड हेल्थ, एवढं माहिती आहे, ठीक आहे. तर आता प्रत्येक डेफिनेशन डिफरंट आहे. सो तुम्ही एका डेफिनेशन लक्षात ठेवली ना, ही डेफिनेशन मी फर्स्ट इयरला पाठ केली होती, तर अजून माझ्या लक्षामध्ये आहे, कारण की हे एक युनिव्हर्सल डेफिनेशन आहे WHO. ओके, गोल्स ऑफ हेल्थ प्रमोशन्स काय, टू क्रिएट एन्व्हायरमेंट्स दॅट अलाउ ऑल द एबिलिटी टू ऍक्सेस द निडेड सर्व्हिसेस. ओके, एन्व्हायरमेंट अफेक्ट करणार आपल्या बॉडीवर, हेल्थवर. एन्व्हायरमेंट जर का बाहेरचं पोल्युटेड असलं तर आपली बॉडी काय करणार, अफेक्ट होणार. ओके, टू इक्विप विथ द स्किल्स ऑफ डिटरमाइन देअर ओन हेल्थ नीड्स. ओके, सो ओके, सो तुम्हाला माहिती आहे तुमच्या हेल्थला काय इम्पॉर्टंट आहे, नीड ॲज पर नीड. ओके, तुम्हाला डिसीज कंडिशन तुमच्यामध्ये प्रेझेंट आहे, तुम्ही येईल आहात, तुम्हाला माहिती आहे की हा मला आता फिवर सारखं सिम्पटम दिसत आहे, तुम्हाला नीड काय आहे, ट्रीटमेंटची. लाईक तुम्हाला माहिती आहे की ही टॅबलेट घेतल्यानं माझी ट्रीटमेंट रिकवर होणार. ओके, ॲज पर तुमच्या नीडनुसार. नीड म्हणजे काय, नीड आता यामध्ये इंटरव्हेन्शन्स एरिया इन द हेल्थ प्रमोशन, सगळ्यात इम्पॉर्टंट इंटरव्हेन्शन्स काय. इंटरव्हेन्शन्स म्हणजे काय, ज्यावेळेला आपण नर्सिंग केअर प्लॅन लिहितो ना, त्यामध्ये असेसमेंट, माहिती तुम्हाला नर्सिंग केअर प्लॅन, असेसमेंट, गोल माहिती आहे का, काय, अरे प्रोसेस आहे ना नर्सिंग प्रोसेस. इंटरव्हेन्शन म्हणजे की तुम्ही जे प्लॅन केलंय तर तुम्ही कसं अप्लाय करणार तुमच्या बॉडीवर,
किंवा तुम्ही आता मला प्लॅन करायचा आहे, तुम्हाला शिकवायचं आहे, तुम्ही कसं अप्लाय करणार त्याला आपण बोलणार इंटरव्हेन्शन. ओके. हेल्थ एज्युकेशन, एन्व्हायरमेंटल मॉडिफिकेशन, लाईफस्टाईल अँड बिहेवियरल चेंजेस, न्यूट्रिशनल इंटरव्हेन्शन. ओके. हेल्थ एज्युकेशन म्हणजे काय? गुड हेल्थ बद्दल एज्युकेट करायचं. ओके. सो आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की गुड हेल्थ म्हणजे काय, तुम्हाला डेफिनेशन सांगितली. ओके. त्यानंतर तुम्हाला अजून एक्सप्लेन केलं रिगार्डिंग टू हेल्थ. ओके. इलनेस फॅक्टर, हेल्थ इलनेस कॉन्टिनम आहे तुम्हाला, हेल्थ इलनेस कॉन्टिनम. आता हा एक बॅक्टेरिया आहे, माझी हेल्थ आहे. सो आता हे काय सराउंडिंग माझे एन्व्हायरमेंट आहे. लक्ष द्या माझ्याकडे, ते नंतर लिहायला लागले. ओके. आता हा बॅक्टेरिया आहे, सराउंडिंग एन्व्हायरमेंट आहे. ओके. आता हा एन्व्हायरमेंटमध्ये ग्रो होतो. सो माझी हेल्थ काय करते, मेन फॅक्टर काय माझं एन्व्हायरमेंट कसं डिपेंड करतं. आता साईडला खूप पोल्युटेड सिटी आहे, खूप पॉल्युशन प्रेझेंट आहे. सो माझे जे बॅक्टेरिया ग्रो करणारे आहेत, ओके, त्यांना काय करणार, माझ्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जाणार. हेल्थ माझी हेल्थ होती. ओके. इलनेस म्हणजे काय, बॅक्टेरिया. हेल्थ इलनेस कॉन्टिन्यूम झालं, दोघांचं कनेक्शन झालं. ओके. सो त्यामध्ये काय करणार, बॅक्टेरिया ग्रो करणार माझ्यामध्ये. ग्रो केल्यानंतर काय होणार, मी इल होणार. ओके. म्हणजे माझ्यामध्ये सिम्पटम्स स्टार्ट होणार. ओके. जो बॅक्टेरियाचं वर्क आहे, ओके, ते करण्याचं. समजलं. एन्व्हायरमेंटल मॉडिफिकेशन्स, लाईक आता तुम्हाला माहिती आहे पोल्युटेड सिटी आहे. तुम्ही ज्या वेळेला ह्या रोडनं जातात तुम्हाला एकदम असं वाटतं ना काहीतरी खूप धूळ आहे, दिसतं तुम्हाला धूळ आहे, किंवा एखाद्या वेळेस स्मेल येतो आपल्याला, खूप एवढा खतरनाक स्मेल येतो ना, त्यामुळे आपण आजार सुद्धा पडू शकतो. तुम्ही कधी केमिकल स्मेल घेतलाय कोणत्या केमिकलचा? ज्यावेळेला तुम्ही केमिकल स्मेल इनहेल करतात ना, तुमची रेस्पिरेटरी ट्रॅक बर्न सुद्धा होऊ शकते. बर्न म्हणजे की जळू शकते इनर ट्रॅक तुमचा. ज्यावेळेला एखाद्या पर्सनना इनहेल केला एखादी केमिकल, सो केमिकल सगळ्यात स्ट्रॉंग असतो, सगळ्यात स्ट्रॉंग. सो तुम्ही जे परफ्यूम यूज करतात ना, ते पण एक केमिकल आहे. ज्यावेळेला तुम्ही केमिकल तो एकदम ज्यावेळेला जवळून तुम्ही घेताल ना, तुमच्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये काय होणार, इरिटेशन होणार. इरिटेशन म्हणजे तुमची जे टिश्यूज आहे, सेल्स आहे, ते त्या ठिकाणी ब्रेकडाऊन होणार, त्यांना हार्म होणार. ओके. त्या ठिकाणी हार्म झाल्यानंतर बॅक्टेरिया गेला माझ्या बॉडीमध्ये रेस्पिरेटरी ट्रॅक थ्रू. सगळ्यात सिम्पल आहे की कम्युनिकेबल डिसीजेस आहे, कम्युनिकेबल डिसीजेस ते जास्त करून ट्रान्सफर होतात तुमची रेस्पिरेटरी सिस्टम. जे पण डिसीजेस ट्रान्सफर होणार कम्युनिकेबल, तर तुमची रेस्पिरेटरी थ्रू होणार. मला कोविड-19 होणार तर मला रेस्पिरेटरी सिस्टम सुद्धा होणार. ओके. किंवा एखादा चिकन पॉक्स आहे तो सुद्धा मला रेस्पिरेटरी थ्रू होणार. ओके. ड्रॉपलेट फॅक्टर म्हणजे काय, स्निझिंग. आता याला स्निझिंग होती, म्हणजे स्निझिंग म्हणजे मिनिंग समजला. ओके. शिंक येते तिला. सो ज्यावेळेला ते शिंकणार त्यावेळेला एन्व्हायरमेंटमध्ये सराउंडिंग बॅक्टेरिया जाणार. ज्यावेळेला मी इनहेल करणार, इनहेल केल्यानंतर ते बॅक्टेरिया माझ्या बॉडीमध्ये जाणार. ओके. हे का कोणता डिसीजेस आहे, कम्युनिकेबल डिसीजेस. ओके. सो तिला डायबिटीज आहे आणि मला डायबिटीज नाही. सो डायबिटीज ट्रान्सफर होऊ शकतो का माझ्यामध्ये? नाही, कारण की तो नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहे. समजलं, कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल काय. सो एन्व्हायरमेंटल मॉडिफिकेशन हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हेल्थ प्रमोशनसाठी. आपण बोलतो ना सॅनिटेशन इम्पॉर्टंट आहे, एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन, स्वच्छता. तुमच्या घरामध्ये कचरा तुम्हाला कधी बघायला भेटतो का? ज्यावेळेला तुम्ही असतात त्यावेळेला कचरा आहे, पण तुमचे जेव्हा घरचे असतात त्यावेळेला कचरा बघायला भेटतो का तुम्हाला? नाही. ओके. सिम्पल आहे. सो हे काय आहे, सॅनिटेशन आहे. तसंच आपलं एन्व्हायरमेंट आहे. ज्यावेळेला इलेक्शन्स येतात त्यावेळेला एन्व्हायरमेंटल एकदम सॅनिटेशन आपल्याला बघायला भेटतं. पण ज्यावेळेला इलेक्शन संपलं सर्वकडे आपल्याला पोल्युशन दिसतं, फटाके फोडणार. ओके. पोल्युटेड करणार सिटी. ओके. तसं. सो एन्व्हायरमेंटल मॉडिफिकेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्या हेल्थसाठी. न्यूट्रिशनल इंटरव्हेन्शन्स. न्यूट्रिशन मीन्स काय, जे तुम्ही डाएट फॉलो करतात. या ठिकाणी फास्ट फूड कोण खातात, सगळेच खातात फास्ट फूड. ओके. सो जे फास्ट फूड आहे त्यामधून तुम्हाला किती एनर्जी भेटणार, किती फॅट भेटणार, किती कार्बोहायड्रेट भेटणार, ओके, किती न्यूट्रिएंट सबस्टन्स तुमच्या बॉडीमध्ये जाणार, तुम्हाला माहिती आहे का? नाही. सो तुम्हाला एवढा बेसिक कन्सेप्ट तुमचा क्लिअर पाहिजे की ज्यावेळेला मी जे डाएट घेतो, लाईक व्हेजिटेबल्स असेल, ओके, नट्स असेल, ओके, त्यानंतर सब नट्स असेल, तर त्यामधून मला किती पर्सेंटेज ऑफ प्रोटीन भेटणार, कार्बोहायड्रेट भेटणार, एनर्जी भेटणार, कॅलरीज भेटणार. ओके. तर तुमची बेसिक तुम्हाला न्यूट्रिशनल स्टेटस तुम्हाला माहिती पाहिजे. सो तुम्ही काय करणार, मेन फोकस करणार तुमच्या बॉडीला काय इम्पॉर्टंट सध्या प्रमोशन करण्यासाठी हेल्थ. ज्यावेळेला आपण फास्ट फूड खातो त्यावेळेस आपण आजारी पडतो ना, तुम्ही ऑब्झर्व केलंय का? पण ज्यावेळेला आपण गुड न्यूट्रिशनल स्टेटस होतो, म्हणजे लाईक दॅट की सकाळी उठल्यानंतर स्नॅक्स करणार, ओके, म्हणजे नाश्ता करणार, ब्रेकफास्ट करणार. ब्रेकफास्टमध्ये पण आपण काय, जे फ्रुट्स असेल, ओके, लिफी व्हेजिटेबल्स असेल, ओके, ते खाल्ल्यानंतर तुम्ही आजारी पडतात का? सिंपल आहे. तुम्ही जे रेग्युलर जेवण करतात त्यानंतर तुम्ही कुठे बाहेर गेले, पाणीपुरी खाल्ली, आजारी पडले, झालेलं आहे का? रिझन काय त्याच्या पाठीमागे?
न्यूट्रिशनल स्टेटस, कारण की त्यामध्ये जे कंटेंट असतं ना तुमच्या बॉडीला हार्म करणार विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया. समजलं? तर न्यूट्रिशनल इंटरव्हेन्शन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपलं प्रमोशन. प्रमोशन म्हणजे काय, आपल्याला हेल्थला कसं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे गुड हेल्थ करण्यासाठी, तर आपण प्रमोशन ऑफ हेल्थ असं बोलतो. मेंटेनन्स म्हणजे काय, मी मेंटेन कसं ठेवणार माझ्या हेल्थला की मी आजारी पडणार नाही, हा आपला टॉपिक आहे. समजतं दोघांमध्ये डिफरन्स काय. त्यानंतर लाईफस्टाईल अँड बिहेवियर चेंजेस. लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे काय, माझी ड्युटी स्टार्ट होते 6 o'clock मॉर्निंगला आणि मी उठतो सकाळी 5ला आणि रात्री झोपणार 1ला. सो माझा जे स्लीपिंग टाइम पिरियड आहे तो किती आहे, 3 to 4 hours फक्त. सो त्या ठिकाणी माझ्या स्लीपिंग टाइम पिरियड डिक्रीज झाल्यामुळे काय होणार, माझ्या मेंटल अफेक्ट होणार. ओके, लॅक ऑफ स्लीप असणार माझ्यामध्ये, बिहेवियर चेंजेस होणार, चिडचिडपणा करणार, अँगर शो करणार. ओके, सो प्रमोशन ऑफ हेल्थसाठी काय, जे आपण बोलतो ना, स्लीप प्रॉपरली घ्या, लंच प्रॉपरली करा. ओके, त्यानंतर प्रॉपरली एक्सरसाइज करा. ओके, सो लाईफस्टाईल डिपेंड करते ना डिपेंड प्रमोशन ऑफ हेल्थसाठी. ओके, समजलं मला हे काय, कोण एक्सप्लेन करू शकतो मला म्हणून, जस्ट सिम्पल एक वर्डमध्ये. मी असं गेस करणार की तुम्हाला समजलं आहे की फक्त तुम्हाला चेहरा बघताय असं मला वाटतंय. समजलं तुम्हाला? एक एक करून सांगा, कोण सांगू शकतं, सांगा लवकर, एक एक करून सांगा पटापट. हेल्थ एज्युकेशन म्हणजे काय, सिम्पल आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल मॉडिफिकेशन म्हणजे काय, एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन करायचं. ओके, गुड पुअर सॅनिटेशन असेल तर आपल्याला गुड सॅनिटेशन करायचं, सिम्पल आहे. न्यूट्रिशनल इंटरव्हेन्शन म्हणजे काय, डाएट, डिपेंड अपॉन डाएट. ओके, त्यानंतर लाईफस्टाईल आणि बिहेवियरल चेंजेस म्हणजे काय, लाईफस्टाईल मॅटर करते ना. ओके, रेग्युलर रुटीन तुमचा कसा फॉलो होता, लाईक तुमची स्लीपिंग पॅटर्न, डाएट पॅटर्न, ओके, एक्सरसाइज हे. ओके, समजलं हेल्थ प्रमोशनसाठी इंटरव्हेन्शन कोणते इम्पॉर्टंट आहे. हेल्थ एज्युकेशन, ओके, हे त्यामध्ये तेच एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, सो आपलं हेल्थ एज्युकेशन कोणावरती असणार जास्त करून, मे इन्क्लुडिंग इन द जनरल पब्लिक, पेशंट्स, प्रायोरिटी ग्रुप्स, हेल्थ प्रोव्हायडर्स, कम्युनिटी लीडर्स अँड डिसिजन मेकर्स. सो आपण हेल्थ एज्युकेशन कोणाला देणार, लाईक पेशंट आहे, आता पेशंट आजारी आहे. ओके, पेशंटला चिकन पॉक्स झालेला आहे किंवा पेशंटला कॅन्सर झालेला आहे. सो तुम्ही त्याला हेल्थ एज्युकेशन देणार रिगार्डिंग टू कॅन्सर कसा स्प्रेड होतो, जे साइन अँड सिम्पटम्स काय, तुम्ही कसं आयडेंटिफाय करू शकता आणि कसं प्रिव्हेंट करू शकता. ओके, त्यानंतर आहे प्रायोरिटी ग्रुप. आता हा ग्रुप आहे, या ठिकाणी मला हेल्थ एज्युकेशन इम्पॉर्टंट द्यायचं. आता रुरल एरिया आहे, माझ्याकडे असं गाव आहे की माझ्या अंडर की त्यामध्ये पुअर सॅनिटेशन आहे रिगार्डिंग टू वॉटर, म्हणजे हार्डनेस ऑफ वॉटर प्रेझेंट आहे. वॉटरमध्ये काय आहे, हार्डनेस ऑफ प्रेझेंट आहे, म्हणजे बोरिंग वेल त्या ठिकाणी जास्त घेतलं जातं. सो त्या ठिकाणी जे ड्रिंकेबल वॉटर आहे ते हार्ड वॉटर आहे. सो मी त्यांना सांगाल की बॉईल करून तुम्ही वॉटर ड्रिंक करू शकता. ओके, लाईक मग हे काय करणार, मी हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करणार प्रायोरिटी ग्रुपनुसार, हेल्थ प्रोव्हायडर्स असेल, कम्युनिटी लीडर्स असेल आणि डिसिजन मेकर्स असेल. ओके, ॲज पर त्यांच्या कंडिशननुसार जे नीड आहे त्यावरती मी हेल्थ एज्युकेशन देणार. समजतंय मी काय बोलतो. एन्व्हायरमेंटल मॉडिफिकेशन सेम, प्रोव्हिजन ऑफ सेफ वॉटर, इन्स्टॉलेशन ऑफ सॅनिटरी लॅट्रिन्स. ओके, त्यानंतर कंट्रोल ऑफ इन्सेक्ट अँड रोडंट्स, इम्प्रूव्हमेंट ऑफ हाऊसिंग. ओके, सो या ठिकाणी काय, स्वच्छता. ओके, सुलभ शौचालय हे ठिकाणी स्टार्ट केलं होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. ओके, त्यानंतर प्रॉपरली वॉटर सॅनिटेशन, सेफ वॉटर. आता आपण जे वॉटर घेतो ते कोणतं सेफ वॉटर आहे, घेतोय ना, की तुम्ही नालीतलं पाणी उचलून पिताय, नाही ना. तुम्हाला दिलं तर काय होणार प्यायला, समजा तुमच्याकडं तुम्ही कॉक ऑन केला आणि त्या म्हणून ब्लॅक वॉटरमध्ये पाणी म्हणून तुम्हाला बघायला भेटते, डिफरंट कलर आहे वॉटरचा, मग तुम्ही त्या ठिकाणी काय करणार, नाही पिणार ना. तुम्हाला एज्युकेशन आहे ना त्याबद्दल, तुम्हाला नॉलेज तर आहे ना की हे वॉटरचे यामुळे आपला डिसीजेस होऊ शकतात. ओके, सो तेच प्रोव्हिजन ऑफ सेफ वॉटर, कंट्रोल ऑफ इन्सेक्ट, मच्छर माहिती आहे सगळ्यांना, कंट्रोल कसं करायचं, मॉस्किटो प्रिव्हेंट कशी करायची, ओडोमॉस सगळे लावतात ना. ठीक आहे, तुम्हाला काय तुम्ही कंट्रोल ऑफ इन्सेक्ट करतात. रोडंट म्हणजे काय, रोडंट व्हायरस माहिती तुम्हाला. रोडंट तुमच्या घरामध्ये छोटा असतो, तो इकडे फिरतो, त्याला काय बोलतात, झुरळ नाही रे बाबा, छोट्या एकदम या साईज मध्ये असतात, या साईज मध्ये पाल असते का, माऊस, उंदीर. ओके, सो त्यामुळे काय होणार की रोडंट हा व्हायरस स्प्रेड होणार. ओके, सो आपल्याला त्या ठिकाणी कंट्रोल करायचं त्यांना. इम्प्रूव्हमेंट ऑफ हाऊसिंग. ओके,
हाऊसिंगची क्लीनलीनेस त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. समजलं एन्व्हायरमेंटल मध्ये कोणतं आहे? एन्व्हायरमेंटल मध्ये हे पण सांगितलंय की प्रॉपरली ट्रीज असतात ना ते ग्रोथ आपल्याला त्या ठिकाणी करायची. न्यूट्रिशनल इंटरव्हेन्शन्स मध्ये हे बघा, गुड हेल्थ म्हणजे गुड डाएट आहे ना, सो इम्प्रुव्हमेंट करणार आपल्या हेल्थवर. लेजिस्लेशन मेजर्स कोण असणार? कोण असतात वाज? Law related to prevention of motor vehicle accident, law related to control the environmental pollution, law related to the मेंटेन फूड maintain food hygiene, law related to alcohol use, tobacco use, drugs abuse, law related to crime. ओके, मोटर व्हेकल कंट्रोल करायचे. सो त्यामुळे काय होणार? एन्व्हायरमेंटल पॉप्युलेशन डिक्रीज होणार. कंट्रोल ऑफ एन्व्हायरमेंटल पॉप्युलेशन्स. ओके, त्यानंतर सॉरी पोल्युशन, एन्व्हायरमेंटल पॉप्युलेशन, कंट्रोल ऑफ पोल्युशन्स. ओके, सो पोल्युशन आपल्याला कंट्रोल करायचं आहे. जे आता आपण ट्रीज वगैरे झाडं वगैरे आपण कापतो, सो त्या ठिकाणी आपल्याला ग्रोथ करायची चांगल्या झाडाची, कारण की कंट्रोल ऑफ पोल्युशन मध्ये आपल्याला इम्पॉर्टन्स भेटेल. ओके, त्यानंतर मेंटेन ऑफ फूड हायजीन. ओके, सो तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेले, त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की फूड कोणत्या टाईपमध्ये बनते. सो त्या ठिकाणी काय करणार? फूड इन्स्पेक्टर सर्वे करणार. ओके, लाईक व्हिजिट करणार, जी की त्यांना पण माहित नाही व्हिजिट करणार म्हणून आपल्याला. ओके, सो त्या ठिकाणी ते टाईप ऑफ किचन कसं, त्यांचं क्लीनलीनेस कसे ते त्या ठिकाणी बघणार. ओके, तुम्ही पण सुद्धा घरी भाजी ज्या वेळेला घरी तुम्ही घेऊन येतात, लिफी व्हेजिटेबल्स तुम्ही आणले, तुम्ही डायरेक्ट कुक करतात का? नाही ना, त्याला अगोदर काय करणार? वॉश करणार, मग कुक करणार. ओके, त्यानंतर आहे अल्कोहोल यूज, टोबॅको यूज, ड्रग अब्यूज. ओके, लॉज आहे ना, धूम्रपान करणे का नाही पब्लिक प्लेसेस पे. ओके, त्यानंतर आहे अल्कोहोल यूज. पब्लिक प्लेसेसवर आपण या गोष्टी करतच नाही, एकट्यामध्येच करतो ना, कारण की हार्म कोणाला होणार? एकट्यालाच होणार. त्यानंतर लॉ रिलेटेड टू क्राईम. क्राईम माहिती तुम्हाला, एखादा क्राईम त्या ठिकाणी झाला, सो त्या ठिकाणी आपण लॉ अंडर करतो ना फॉलो. ओके, लाईफस्टाईल अँड बिहेवियरल चेंजेस. हे बघा, सिगरेट स्मोकिंग, आता हे त्यांची लाईफस्टाईल आहे, कोणत्या पर्सनची लाईफस्टाईल आहे. ओके, सो ते त्या ठिकाणी त्यांचं प्रिव्हेन्शन ऑफ दिस केसेस द वन ऑफ द इंडिव्हिज्युअल कम्युनिटी रिस्पॉन्सिबल फॉर द हेल्थ. ओके, सो या ठिकाणी काय करणार की त्यांची लाईफस्टाईल डिफरंट आहे. तुम्ही फक्त रेग्युलर फास्ट फूड खातात किंवा रेग्युलर स्मोकिंग करतात, सो त्या ठिकाणी काय होणार? तुमच्या बॉडीवर अफेक्ट होणार. तुमची बॉडी प्रमोट करणार का हेल्थला? नाही. ओके, समजतंय? आता या ठिकाणी काय दिलेलं आहे? लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे काय? स्मोकिंग असेल, इटिंग पॅटर्न असेल, इटिंग पॅटर्न आहे ना तुमचा, लॅक ऑफ एक्सरसाइज असेल, अल्कोहोलिझम असेल. त्यानंतर ओके, या ठिकाणी दिसतं तुम्हाला, आता हा पर्सन सिम्पल पर्सन आहे, पण तो लॅक ऑफ त्याचं फूड आहे. कळलं? असं होतं का? आता या ठिकाणी तो जे पण इटिंग पॅटर्न फास्ट फूड जास्त करतो तो, त्या ठिकाणी त्याला काय होणार? ॲब्डोमिनल मास त्या ठिकाणी इम्प्रुव्हमेंटेशन होणार. ओके, सो प्रिन्सिपल promotion of involvement of population while the content of their everyday life. Okay, so promotion of population means तुम्ही आहे, तुम्हाला प्रमोशन ऑफ याच्याबद्दल सांगायचं गुड हेल्थ म्हणजे काय. ओके, त्यानंतर आहे हेल्थ प्रमोशन टू डायरेक्ट टुवर्ड्स द ऍक्शन ऑफ डिटर्मिन ऑफ द हेल्थ. ओके, सो तुम्हाला मी त्या ठिकाणी डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ सांगणार. फिजिकल काय, इमोशनल काय, ओके, सोशल काय, कल्चरल काय, एन्व्हायरमेंटल काय. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशन करणार. हेल्थ इन्क्लुडिंग कम्युनिकेशन, एज्युकेशन, लेजिस्लेशन, फिजिकल मेजर ऑफ ऑर्गनायझेशन चेंजेस अँड द लोकल ऍक्टिव्हिटीज अगेन्स्ट द हेल्थ हजार्ड्स. ओके, सो हेल्थ हजार्ड म्हणजेच काय की ज्यामुळे तुम्हाला हार्म होऊ शकतो अशा गोष्टी. म्हणजे तुम्ही आता ह्या ठिकाणी वर्क करताय, वरतून छत पडलं, लाईक ही काय इम्प्रॉपर स्ट्रक्चरमेंट या ठिकाणी येणार. ओके, सो या ठिकाणी मी माईकने बोलतो, तुम्हाला करंट लागला, हे हजार्ड झाले. ओके, या हजारमुळे तुमच्या बॉडीला काय अफेक्ट होतो? सो तुम्ही कुठेतरी रोडनं जातायत, कुठेतरी एका ठिकाणी इलेक्ट्रिसिटी सप्लाय होते, सो सप्लाय झाल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये करंट आला, सो तुम्ही त्या ठिकाणी डेड झाली. या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. ओके, वर्किंग प्लेसला हे जास्त इम्पॉर्टंट आहे याचा. ज्यावेळेला आपण इंडस्ट्रीमध्ये जातो ना, इंडस्ट्रीमध्ये याचे जास्त चान्सेस आहे पेशंटला हार्म होण्याचे. ओके, एम्स टू पब्लिक पार्टिसिपेशन. ओके, पब्लिकला पार्टिसिपेशन करायला लावायचं ज्यावेळेला तुम्ही हेल्थ एज्युकेशन देणार ना. सो तुम्ही काय एज्युकेशन देतात ते सगळ्यात जास्त मेन फोकस असतो पर्सनचा, समोरचा. आता मी तुम्हाला सांगतो तुमचा मेन फोकस काय माझ्या प्रत्येक वर्डवर आहे ना, कोणाचा आहे कोणाचा नाही आहे. कोणी वेगळ्याच दुनियामध्ये गेलेलं आहे किंवा मला काहीच माहित नाही काय चाललंय, त्याचं पूर्ण माइंड डिफरंट आहे. कोणाचं फिजिकली प्रेझेंट आहे
पण मेंटली प्रेझेंट नाही ह्या ठिकाणी कोणी, मला कळते कोण कोण नाही. ओके, सो या ठिकाणी तुम्ही काय करतात, मी जे बोलतोय प्रॉपरली माइंडमध्ये रिकवर करतात. ओके, रेकॉर्ड करून ठेवतात. ओके, सो याला आपण म्हणतो एम्स ऑफ पब्लिक पार्टिसिपेशन. पब्लिकचं पार्टिसिपेशन पाहिजे. आता मी तुम्हाला शिकवतोय, तुम्ही बडबड करताय का एकमेकांमध्ये? नाही ना, बोलताय का एकमेकांमध्ये? तुमचं मेन पार्टिसिपेशन काय? एज्युकेशनमध्ये. ओके, तसंच आपल्याला पब्लिक पार्टिसिपेशन करायचं आहे. हे प्रिन्सिपल आहे आपले. मेंटेनन्स ऑफ हेल्थ. आता आपण प्रमोशन ऑफ हेल्थ बघितलं, आता आपण बघणार मेंटेनन्स ऑफ हेल्थ. कोण असतंय? फक्त लोक प्रिव्हेंटिव्ह, प्रोटेक्टिव्ह अँड प्रोमोटिव्ह मेजर्स आर द रिक्वायर्ड अचीव्ह हेल्थ टू मेजर टू हॅव टू अडॅप्ट कंटिन्युअसली टू रिमेन अवर हेल्थ. ओके, सो या ठिकाणी प्रिव्हेंशन ऑफ डिसिजेस, प्रिव्हेंट करतात ना डिसिजेस, सिम्पटम्सला रिकवर करतात ना. तुम्हाला फिवर आला, तुम्ही रिकवर करतात ना फिवर म्हणून, की तुम्हाला फिवर आल्यानंतर तुम्ही बोलता की ठीक आहे होत असतं. प्रिव्हेंट करणार ना त्याला, की नेक्स्ट टाइम तुम्हाला हा झाला पाहिजे नाही. त्यानंतर प्रोटेक्ट करणार ना तुम्ही तुमच्या बॉडीला. तुम्हाला इंजुरी होत असेल, ओके, तुम्ही पडत असाल नेहमीच, तुम्ही त्या ठिकाणी प्रोटेक्ट करणार तुम्हाला. प्रमोटिव्ह मेजर्स, प्रमोटिव्ह मेजर्स म्हणजे काय? तेच आपलं डाएट, आपले एक्सरसाइज, रेग्युलर एक्सरसाइज, आपले लाईफस्टाईल, आपले एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन. ओके, रिक्वायर्ड टू अचीव्ह ऑफ युअर हेल्थ. तुमच्या अचीव्ह करतात ना तुमच्या हेल्थला. इम्पॉर्टन्स आहे ना या गोष्टी सर्वांचं. प्रिव्हेन्शन करणार, प्रोटेक्ट करणार तुम्ही बाकीच्या गोष्टीपासून. प्रिव्हेन्शन म्हणजे काय? की तुम्ही कोणती टाईप ऑफ प्रिव्हेन्शन करताय. तुम्हाला डिसीज झाला तर तुम्ही प्रिव्हेंट कसं करणार त्याला पुढे चालून. आता मला फिवर झाला, तुम्ही ट्रीटमेंट घेणार, हे म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर झाली. प्रोटेक्ट करणार म्हणजे की नेक्स्ट मला डिसीज झाला पाहिजे नाही कोणता, म्हणून मी वॅक्सिनेशन करणार, इंजेक्शन घेणार. ओके, टॅबलेट घेणार. त्यानंतर प्रमोशन म्हणजे काय? माझ्या हेल्थला गुड हेल्थ नाही, माझी बॅड हेल्थ आहे, पुअर हेल्थ झाली माझी, सो त्याला गुड हेल्थ मध्ये ट्रान्सफर करणं. समजतं तुम्हाला? न्यूट्रिशन, एक्सरसाइज, सेफ एन्व्हायरमेंट आणि हायजीन, रेड्यूस स्ट्रेस. यामध्ये पण सेम आहे, मेंटेन राहतं तुमच्या हेल्थला तुम्ही. स्ट्रेस म्हणजे काय? तुम्हाला जेव्हा स्ट्रेस आला सो तुम्ही त्यावेळेला काहीतरी डिफरंट थेरपी प्रोव्हाइड घेणार ना. आता मला स्ट्रेस आला, मी कुठेतरी जाणार ज्या ठिकाणी मला बेनिफिट भेटणार. ओके, त्यानंतर हायजीन काय? सकाळी उठल्यानंतर तुम्ही डायरेक्ट येतात का बसायला इथं? तुम्ही हायजीन मेंटेन करतात ना तुमची पर्सनल हायजीन. ओके, पर्सनल हायजीन मध्ये काय येणार? पर्सनल हायजीन म्हणजे तुमची हँड वॉशिंग, हेअर कोम्बिंग, माहिती आहे तुम्हाला सर्वांना पर्सनल हायजीन. एक्सरसाइज, ओके, तुमची डेली एक्सरसाइज जी असेल ती. न्यूट्रिशन, तुमचं डाएट आणि सेफ एन्व्हायरमेंट. तुम्ही कुठे पण राहतात का? सेफ एन्व्हायरमेंट राहणार ना, त्या ठिकाणी क्लीनलीनेस आहे त्या ठिकाणी. प्रायमरी हेल्थ केअर आपला टॉपिक संपलेला आहे, पण तुम्हाला कळालं या ठिकाणपर्यंत मी काय बोललो. आज आपण काय काय शिकलो शॉर्टमध्ये कोणी सांगू शकतो, एक्सप्लेन करू शकतात? फर्स्ट आपण शिकलो प्रमोशन ऑफ हेल्थ. प्रमोशन कसं करणार आपण, तिचे काही इंटरव्हेन्शन्स आहे, लाईक कसे सेफ एन्व्हायरमेंट आहे, त्यानंतर न्यूट्रिशनल स्टेटस आहे, त्यानंतर एक्सरसाइज आहे, त्यानंतर हेल्थ एज्युकेशन, लाईफस्टाईल. ओके, ह्या गोष्टी. त्यानंतर आपण बघितलं की हेल्थ एज्युकेशन म्हणजे आपण अजून काय काय इम्पॉर्टंट देऊ शकतो, लाईक सेफ एन्व्हायरमेंट असेल. ओके, त्यामध्ये आपण प्रमोशन करू शकतो आपल्या हेल्थला, म्हणजेच लाईक जे डिसीजेस आहेत ते म्हणजे प्रिव्हेंट करू शकतो. त्यानंतर आपण मेंटेनन्स ऑफ हेल्थ म्हणजे काय बघितलं? प्रोटेक्ट करणार माझ्या बॉडीला, प्रिव्हेंट करणार डिसीजेस, प्रमोशन करणार माझ्या हेल्थला. ओके, त्यानंतर स्ट्रॅटेजीज काय? मेंटेनन्स ऑफ गुड हेल्थ. न्यूट्रिशन सप्लिमेंटेशन. आता ज्या ठिकाणी रुरल एरियामध्ये असे पण पर्सन आहे की त्यांना प्रॉपरली न्यूट्रिशन भेटत नाही. ओके, त्यांना प्रॉपरली न्यूट्रिशन भेटत नाही, मग ते काय करणार? त्यांची पुअर हेल्थ होणार. पुअर हेल्थ म्हणजे की बॉडी प्रॉपरली ग्रो होणार नाही, त्यांची हाईट सुद्धा ग्रो होणार नाही. ओके, एक्सरसाइज, सेफ एन्व्हायरमेंट. आपल्याला कम्युनिटीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सेफ एन्व्हायरमेंट. ओके, ठीक आहे, तुम्हाला समजलं आजचा आपला टॉपिक काय होता? हेल्थ प्रमोशन, प्रायमरी हेल्थ केअर. ओके, प्रायमरी हेल्थ केअर आपलं झालेलं आहे सॅटर्डेला. समजलं? तरी एकदा परत मेंटेनन्स ऑफ गुड हेल्थ. त्यामध्ये आपण प्रिन्सिपल बघितले. प्रिन्सिपल काय? गुड मेंटेनन्स हेल्थची. हेल्थ फॉर ऑल म्हणजे काय? हेल्थ फॉर ऑल, सगळ्यांसाठी हे हेल्थ इम्पॉर्टंट आहे, हे त्याचा मेन मोटिव्ह आहे. ओके, एम्स आहे, गोल.
त्यानंतर लाईफस्टाईल चेंजेस, बिहेवियर चेंजेस बघितलं होतं आपण. हे आपले काय इंटरव्हेन्शन आहे ना हे आपले. ओके, इंटरव्हेन्शन्स एरिया इन हेल्थ प्रमोशन्स. गोल्स ऑफ हेल्थ प्रमोशन्स काय आपले, हेल्थ फॉर ऑल या ठिकाणी आपले गोल्स आहे, इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. डेफिनेशन बघितलं आपण हेल्थची. डेफिनेशन कोण सांगू शकते, रिपीट करू शकतं हेल्थची? प्रेमाने. म्हणजे कसं प्रेमाने सांगा तसं. पुन्हा राईट करून घेतली होती मी ज्या वेळेला बोललो. वाच. नॉट मिअरली absence ऑफ डिसीजेस असं आहे ते. नॉट मिअरली absence ऑफ डिसीजेस, दॅट इज कॉल्ड ऑफ हेल्थ. ही हेल्थची डेफिनेशन कोणा दिली होती? असोसिएशन. सो या ठिकाणी आपला टॉपिक आजचा संपलेला आहे. थँक्यू सो मच तुमच्या सर्वांचं की तुम्ही प्रॉपरली अटेंड करतायत लेक्चर. ऑनलाईन स्टुडंट असो, ऑफलाईन स्टुडंट असो, चांगल्या ठिकाणी तुम्ही ह्या ठिकाणी अभ्यास करताय. ओके.